महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। ज्ञानाचे मंदिर की भीतीचं ठिकाण, आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचाराने उघड केला शिक्षण व्यवस्थेचा काळा चेहरा। शाळा, वसतिगृह आणि शिक्षण संस्था यांना आपण ज्ञानाचे मंदिर म्हणतो। पालक आपल्या मुलांना, विशेषतः आदिवासी, गरीब आणि वंचित घटकांतील मुलींना सुरक्षित भविष्याच्या आशेने अशा संस्थांमध्ये पाठवतात, पण जेव्हा याच मंदिरात विश्वासघात, भीती आणि अत्याचाराचे सावट दिसते, तेव्हा ही केवळ एक गुन्हेगारी घटना राहत नाही, ती संपूर्ण व्यवस्थेवरची गंभीर आरोपपत्र ठरते। शिंदखेडा तालुक्यातील निवासी शाळेत घडलेला आदिवासी विद्यार्थिनीचा विनयभंगाचा प्रकार अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणा आहे। या प्रकरणी वसतिगृह अधीक्षक आणि संस्था अध्यक्षाला अटक झाली असली तरी प्रश्न इतक्यावर संपत नाही। अटक म्हणजे न्याय नव्हे, ती फक्त प्रक्रियेची सुरुवात आहे। खरी गरज आहे ती अशा घटनांना जन्म देणाऱ्या, बेफिकीर, ढिसाळ आणि कधी कधी संगनमताने चालणाऱ्या व्यवस्थेची मुळापासून चौकशी करण्याची। ही घटना केवळ एका विद्यार्थिनीवरचा अन्याय नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या विश्वासावरचा आघात आहे। ज्या मुली शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी जर वसतिगृह असुरक्षित ठरत असेल, तर शासनाच्या सर्व योजना, निधी आणि घोषणा केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट होते। सर्वात मोठा प्रश्न, नियंत्रण यंत्रणा नेमकी कुठे होती? निवासी शाळांची तपासणी कोण करतो? अधीक्षकांच्या वर्तनावर, संस्थांच्या कारभारावर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर नियमित देखरेख आहे का, की फक्त अहवाल तयार होतात आणि फायली बंद कपाटात झोपतात? अनेकदा अशा संस्थांमध्ये तक्रार यंत्रणा कागदावर असते, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना आवाज उठवण्याची भीती वाटते, कारण तक्रार केली तर दबाव, धमकी किंवा बदनामी हेच वास्तव असते। त्यामुळे अनेक घटना बाहेरच येत नाहीत। ही परिस्थिती अधिक भयानक आहे। शासनाने आणि संबंधित विभागाने आता केवळ निलंबन, अटक किंवा चौकशीचे आदेश देऊन आपली जबाबदारी झटकू नये। प्रत्येक निवासी शाळेत स्वतंत्र महिला सुरक्षा समिती, गोपनीय तक्रार पेटी, नियमित बाह्य तपासणी आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य केली पाहिजे। दोषींना जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून तो इशारा ठरेल। समाजालाही आत्मपरीक्षण करावे लागेल। आदिवासी आणि वंचित घटकांच्या मुलींच्या बाबतीत अजूनही दुय्यम दृष्टिकोन ठेवला जातो का? त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाते का? जर उत्तर हो असेल, तर ही घटना अपघात नाही, तर व्यवस्थेचा परिणाम आहे। ज्ञानाच्या मंदिरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्यांना कोणतीही दया नको, कारण मुलींच्या सुरक्षिततेशी तडजोड म्हणजे भविष्याशी विश्वासघात। आता तरी व्यवस्था जागी होणार का, की पुढची घटना घडण्याची वाट पाहणार? वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील। पोस्टे शिंदखेडा येथे चिमठाणे येथील प्रायमरी रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच वसतिगृह या संस्थेमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून पोस्टेला कलम विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असून सोबत अॅट्रॉसिटी ऍक्ट तसेच पोस्को ऍक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर घटनेमध्ये पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये चेअरमन आणि अधीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात एकूण 4 आरोपी असून त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।